नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. एकनाथ शिंदे हटाव हा नारा आता उद्धव ठाकरे उघड कधी देतील हा नंतरचा भाग आहे. परंतु आज विश्लेषण करताना एवढंच सांगतो की मध्यरात्री फोन झाला आणि तो मिलिंद नार्वेकरांचा फोन झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांना, आणि लगेच ते मान्यता देतात आणि त्यांची बाजू उचलून धरतात आणि एकनाथ शिंदेना एकच झटका देतात. या चर्चा आता सगळ्या आपण ऐकतोय, बघतोय, सोशल मीडियात चालू आहे. परंतु त्याच्या आतलं गणित काय आहे हे फार मोठं आहे आणि ते देशाच्या राजकारणामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाला आता तसं म्हटलं तर खासदार हवेत आणि एकनाथ शिंदेचे 7च खासदार आहेत. मग 7 पेक्षा 17 बरे, उद्धव ठाकरेंचे 9, शरद पवारांचे 8, हे सगळी गणित वाढतंयच ना. मग एकनाथ शिंदे काय गेले तरी चालतात. हे गणित कोण मांडते तर राज्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते मांडताय. कारण एकनाथ शिंदे हे आता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा कसं झालंय, देवा म्हणतील तेच पूर्व दिशा आहे आणि देवाभाऊंना शह देण्याचं काम महायुतीमध्ये राहून एकनाथ शिंदे करतायत. हे पक्क आता भारतीय जनता पक्ष आणि देवाभाऊ समर्थकांच्या मध्ये मत असल्यामुळं मग उद्धव ठाकरेंना आपण जवळ का करू नये. एकनाथ शिंदेच्या अँबिशन्स वाढलेले आहेत. मुख्यमंत्री पद आणि उद्या 29ला तर ते सगळीकडे आपली शिवसेना एवढी फोफावत निघालेली आहे. हे भारतीय जनता पक्षाला कधीही परवडणारं नाही, हे तितकंच खरं आहे. आणि मराठा बेस आहे त्यांच्याकडं. शेवटी जातीची समीकरणं राजकारणामध्ये ही येतात आणि घातली जातातच, निवडणुकीत तर घातलीच जातात. उगीच बडेजाव मारण्यात काही अर्थ नसतोय. आम्ही सर्व धर्म समभाव वगैरे काहीही नाही. हे राजकारण येतं, जातीयवाद येतो आणि मराठा बेस हा एकनाथ शिंदेना असल्यामुळं धोक्याची घंटा देवाभाऊंना नक्की आहे आणि हे देवाभाऊंचे समर्थक आता बोलतायत. अशा वेळेला मिलिंद नार्वेकर, आता ह्यांना आमदार मिलिंद नार्वेकर, आता त्यांच्याबद्दल बोलणं हे महत्वाचं आहे कारण मध्यरात्रीचा फोन त्यांचं ऐकलं जातंय. अर्थात हे निरोप कुणाचे, सगळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत. आता हे एक कुटुंब आहे, त्यातले एक मिलिंद नार्वेकर आमदार, हे कुटुंबातले ठाकरे कुटुंबातले एक विश्वासू व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंद नार्वेकर हे नाकारता येत नाही. आणि मुत्सद्दीगिरी, हुशारी ही प्रचंड आहे, अबोल व्यक्तिमत्व आहे. परंतु न बोलता बरोबर दिशा देणार आणि उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय, आदित्य ठाकरेंना विचारल्याशिवाय, संजय राऊतांचा सल्ला घेतल्याशिवाय ते पुढे जात असतील असा भाग नाही. आणि हे मध्यरात्रीचा खेळ झाला आणि एकनाथ शिंदेच्यावर कुरघोडी ही मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी केली. आणि आता पुढचा प्रस्ताव हा असा गेलेला आहे, ह्या कळत आहेत, या चर्चा आहेत, गोपनीय आहेत. मातोश्रीवरनं काय काय चाललीत खलबतं हे मिलिंद नार्वेकरच करत असतात. आणि एकनाथ को हटाव याचा अर्थच असा आहे, एकनाथ हटाव आणि तुम्हाला केंद्रात आमची ताकद निश्चितपणानं देऊ, अशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा आता देवाभाऊंच्या मार्फत आता अमित शहा आणि पंतप्रधानांना निश्चितपणानं काही दिवसामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, असं आत्ताचं चित्र आहे. का तर डोईजड व्हायला लागले आणि अमित शहाना सुद्धा आता सगळ्या गोष्टी आता समजून यायला लागले. शेवटी पक्ष पहिला महत्वाचा बघणार ना अमित शहा सुद्धा. एकनाथ शिंदे नाही ते जवळ करतायत का तर आज ना उद्या ते पक्ष विलीन करतील ह्या अपेक्षेत ते होते. परंतु एकनाथ शिंदेच्या मागे सगळे आमदार आहेत कुठं? नाही आहेत. प्रत्येक जण आपापली मतं वेगळी मांडतोय. भारतीय जनता पक्षामध्ये विलीन नाही, आम्ही आहेत ना त्यांच्याबरोबर, पण आम्हाला मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर निवडून येणं कठीण जाईल असं म्हणणारे सुद्धा आमदार आहेत. एकनाथ शिंदेची गोची झाली, परंतु त्यांनी ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, सगळीकडे त्यांचे पक्ष बांधणी चालू आहे. परंतु असं असताना त्यांच्यातली गटबाजी, त्याचा फायदा घेणं आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत हे मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून, आदित्य ठाकरे सुद्धा आहे, एकनाथ भाऊंना हटाव याच्यासाठी देवाभाऊंना आपलंसं कसं करायचं ही राजनीती जोरात चाललेली आहे मातोश्रीवर. आणि त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून यश येताना दिसतंय. आणि आगामी काळात आता 2.5-3 वर्ष आहेत नाही म्हटलं तरी,
मग त्या काळात एकनाथ शिंदेचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदेनाच आपण जर का लोळवला आणि मोदी शहांनाच ताकद दिली तर अर्थात हे सगळं शरद पवारांची पण ताकद लागणार ना त्याला. आणि शरद पवार सुद्धा आता नरेंद्र मोदींचे गोडवे गाताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळं उद्या त्यांचेही खासदार जर का तिकडं आले तर उद्या इकडं सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची सुद्धा गोची झाल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात खूप मोठे बदल होण्याची चिन्ह आता निर्माण झालेली आहेत आणि त्याचा मुख्य एक हे मध्यस्थ म्हणून किंवा याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मातोश्री वरनं सगळं काही राजकारण घडवून आणायला असणारे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आता विधान परिषदा निवडणुका झाल्यानंतरच्या काळामध्ये या घडामोडींना वेग आल्याशिवाय राहणार नाही. परंतु एकनाथ हटाव, एकनाथांना आपण काहीही करून बाजूला सारायचं, त्यांना कुरुगोडी करायची, अशा पद्धतीचे डाव उद्धव ठाकरेंच्याकडनं होत आहेत आणि देवाभाऊ त्याला मुकसंमती त्यांची असावी अशा चर्चा चालू आहेत. बघूया आगामी काळात काय राजकारण होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.